तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य खात्याअंतर्गत प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख माध्यमिक आरोग्य सेवा यांच्या अखत्यारीत असलेल्या 16 उपनगरीय रुग्णालयांच्या स्थापनेवरील खालील नमूद करण्यात आलेली जी पदे आहेत, तर ती इथं भरायची आहेत आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर एक नंबरचे जे पद आहे ते आहे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी. तर यासाठी इथं 83 जागा आहेत आणि या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 90,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी. तर यासाठी इथं 43 जागा आहेत. एनेस्थीलॉजीसाठी इथं 3 जागा आहेत. तसेच जनरल मेडिसिनसाठी 7, तसेच जनरल सर्जरीसाठी 8, मायक्रोबायोलॉजीसाठी 2, तसेच ओबिस्ट्रिक अँड गायनेकोलॉजीसाठी 12, ऑर्थोपेडिक्ससाठी 1, तसेच पेडिट्रिशियनसाठी 8, पॅथॉलॉजीसाठी 2. तर अशा इथं एकूण 43 जागा आहेत या पदासाठी आणि या पदासाठी जे वेतन आहे तर ते तुम्हाला 1,00,000 रुपये ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी रेडिओलॉजी. तर यासाठी इथं 5 जागा आहेत आणि यासाठी जे वेतन आहे तर ते 1,00,000 रुपये तुम्हाला ते मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे भौतिकोपचार तज्ज्ञ. तर यासाठी इथं 6 जागा आहेत आणि या पदासाठी जे वेतन आहे तर तुम्हाला 40,000 रुपये ते मिळणार आहे. तर एकूण ज्या जागा आहेत तर ते इथं 137 आहेत. तसेच या पदासाठीची शैक्षणिक पात्रता आहे तर ती सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या पदासाठी तुम्हाला MBBS ची इथं पदवी लागणार आहे. तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी तुम्हाला इथं लागेल. तसेच तुम्हाला इथे संगणकाचे ज्ञान लागणार आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे पण तुम्हाला इथं आवश्यक आहे. त्यानंतरचे पद आहे पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी. तर यासाठी तुम्हाला वैधानिक विद्यापीठाची औषधशास्त्र व शरीरचिकित्साशास्त्र या विषयातील पदवी, MBBS आणि संविधानिक विद्यापीठाची संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी MD किंवा MS किंवा DNB तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच मेडिकल कौन्सिलची नोंदणी तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला इथं कामाचा अनुभव लागणार आहे 1 वर्षाचा. तसेच तुम्ही इथं 100 गुणांचा मराठी विषय घेऊन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच तुम्हाला इथे संगणकाचे ज्ञान लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी. तर यासाठी तुम्हाला 1 व 2 प्रमाणे संविधानिक विद्यापीठाची मायक्रोबायोलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच वैधानिक विद्यापीठाची औषधशास्त्र व शरीरचिकित्साशास्त्र या विषयातील पदवी म्हणजे MBBS आणि सूक्ष्मजीव या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य तुम्हाला इथं लागणार आहे MD किंवा DNB. त्यानंतरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी रेडिओलॉजी. तर यासाठी तुम्हाला MBBS ची इथं पदवी लागणार आहे. तसेच क्षकिरण या विषयात पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य तुम्हाला इथं लागेल. तर यामध्ये MD किंवा DNB तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच संगणकाचे ज्ञान तुम्हाला इथं लागेल आणि मराठी भाषेचे ज्ञान पण तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे भौतिकोपचार तज्ज्ञ. तर यासाठी तुम्हाला मान्यप्राप्त विद्यापीठाची BSc PT, BSc भौतिकोपचार किंवा BPTH बॅचलर ऑफ फिजिओथेरपीची पदवी तुम्हाला इथं लागणार आहे. तसेच भौतिकोपचार परिषद नोंदणी तुम्हाला इथं लागेल आणि तुम्ही माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षेमध्ये किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण झालेले असावे. तसेच तुम्हाला इथे संगणकाचे ज्ञान लागणार आहे आणि त्याबाबतची सर्टिफिकेट पण तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती वैद्यकीय संवर्गासाठी 18 ते 62 वर्षापर्यंत आहे. तसेच भौतिकोपचार तज्ज्ञ या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर या पदासाठीच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या इथं दिलेल्या आहेत. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची आहेत आणि रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार केवळ उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांना मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी इथं बोलवण्यात येईल आणि त्यांची जी यादी आहे तर ती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर इथं लावण्यात येईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तसेच या पदांसाठीचे परीक्षा शुल्क आहे तर ती इथं 838 रुपये आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथे बघून घ्यायची आहे आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते 28/1/2025 ते 12/2/2025 पर्यंत इथं सादर करायचे आहेत आणि अर्ज मिळण्याचे व अर्ज पाठवण्याचे जे ठिकाण आहे तर ते दिलेले आहे. प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खाते प्रमुख माध्यमिक आरोग्य सेवा यांचे कार्यालय 7वा मजला, बांद्रा भाभा रुग्णालय इमारत, वांद्रे पश्चिम. तर या ठिकाणी तुम्हाला इथं अर्ज मिळणार आहे. ती अर्ज भरून त्या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर तिथं सादर करायचे आहेत 12/2/2025 पर्यंत सायंकाळी 4 वाजेपर्यंत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 2 वर्षांसाठी असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.